आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर जिल्ह्यात मागील 2.5 वर्षात स्फोटकांच्या कंपन्यांमधील अपघातांमध्ये जीवितहानीच्या घटना लक्षात घेता स्फोटके नियम 2008 मध्ये सुधारणा सुचवणारा प्रस्ताव राज्य शासन केंद्राला सादर करणार आहे. या प्रस्तावाच्या मसुद्यात जीवितहानी टाळण्यासाठी कंपन्यांमध्ये स्वयंचलित प्रक्रियेसह सुरक्षेशी संबंधित जागतिक मानकांचा अवलंब करण्याच्या शिफारसी सुचवण्यात आल्या आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या नेतृत्वाखालील अभ्यास गटानं या मसुद्याचं सादरीकरण केलं. विधान परिषदेचे यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी उमेदवार साहेबराव कांबळे यांच्यासह उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील शेकडो पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून होत असलेल्या पक्षप्रवेशांमुळे शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावरील जनतेचा विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत असल्याचा दावा यावेळी शिंदे यांनी केला. जुनी कामठी परिसरात सुरू असलेल्या बोअरवेल ड्रिलिंगच्या कामादरम्यान कन्हान जलशुद्धीकरण केंद्राच्या 1200 मिलीमीटर व्यासाच्या रॉ वॉटर रायझिंग मेन पाईपलाईनचं मोठं नुकसान झालं आहे. या घटनेमुळे नागपूरच्या पाणी पुरवठा व्यवस्थेवर परिणाम झाला असून शहरातील काही भागांचा पाणी पुरवठा प्रभावित होण्याची शक्यता आहे. कन्हान जलशुद्धीकरण केंद्र हे नागपूर शहरासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख स्रोतांपैकी एक आहे. एसटी महामंडळ ही सर्वसामान्यांची वाहिनी आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागातील शेवटच्या घटकांपर्यंत कनेक्टिव्हिटी पोहोचवण्याचं काम आगामी काळात केलं जाईल. तसंच तंत्रज्ञानाचा स्वीकार करत वर्ष 2035 पर्यंत एसटी महामंडळातील सर्वच्या सर्व गाड्या इलेक्ट्रिक स्वरूपातील असतील असा ठाम निर्धार असल्याचं प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं. बुलढाणा जिल्ह्यातील नवीन मेहकर बस आगाराच्या लोकार्पण प्रसंगी ते आज बोलत होते. हवामान. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये 1-2 ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित होईल. नमस्कार.